नमस्कार सर्वांना, संगीता ब्लाऊज डिझायनर या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत। आणि बघा इकडे ना 32 साईजचं ब्लाऊज कटिंग आहे, 4 टक्स ब्लाऊज कटिंग आहे। तर बघा मी इकडे असं मी 1 मीटरचं अस्तर आहे ना, तर 4 फोल्ड करून घेते आणि कट करून घेते, म्हणजे जेणेकरून बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये आपले कटिंग होतील। आणि बघा इकडे ना 4 फोल्ड करून घ्यायचे। मी बोलली ना तुम्हाला की दोघं बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट दोघं साथमध्ये कटिंग करणार आहे। आणि बघा ब्लाऊजची लंबाई घेते मी इथं 14.5 आहे, तर 15 घेते ब्लाऊजची लंबाई। हे बघा 15.5 घेतली पूर्ण इथून तर इथून लंबाई। आणि आता शोल्डर घेते 5.5 घेते शोल्डर। हे बघा 5.5 घेतलंय आणि मुंडा घेते, आर्मोल्ड म्हणतो आपण, तर 6 घेते इथं। हे बघा 1 इंच वरती ना अर्धा इंच वरती इथं अशी टिक करून घ्यायची राऊंड करून। आणि बघा पुढचा गडा घेते 6.5 घेते लांबीला। हा बघा पुढचा गडा 6.5 घेतला लांबीला आणि रुंदीला आहे ना 2.5 घेतला आहे, खालून बी 2.5च घेतला। आणि बघा आता छातीचे 32 साईजची छाती आहे, चेस्ट। आणि 32 आहे ना, तर त्याच्यातून आपल्याला 4 घड्या करायच्या आहेत। एक घडी इथं येते 8ची, तर बघा मी इकडे 8 घेते आणि 2 इंच जास्तीचा कपडा। आणि इकडे कमरेचा भाग आहे ना 7.5 घेते, म्हणजे 30 साईजची छाती आहे, तर 4 भाग त्याचे पण 4 घड्या घालायच्या आहे। एक घडी आली 7.5ची। आणि बघा 1.5 इंच इकडे थोडा जास्तीचा कपडा घेते। आणि बघा पूर्ण लंबाई घेतली ना 15 घेतली, ते तुम्हाला इथं लिहून दाखवते। इथून पूर्ण लंबाई 15 घेतली। 4 टक्स ब्लाऊज आहे 32 साईजचं, बघू शकता तुम्ही। खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ब्लाऊज कटिंग दाखवायचा प्रयत्न करते। कस्टमरचे ब्लाऊज येतात माझ्याकडे, स्टिचिंग माझं आहे ना खूपच चालते असं नाही, तर त्याच्यामधून मी तुम्हाला एक ब्लाऊज आहे ना कटिंग करून दाखवायचा प्रयत्न करते। हे बघा बॅक पार्ट हे काढून घेतलं साईडमध्ये, आणि फ्रंट पार्ट आहे ना याच्यात आता मी तुम्हाला पूर्ण व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न करते। हे बघा अर्धा इंच याच्यातून कट करून घेतलं आणि हा पुढचा गडा आहे ना, हा पण खूप छान सोप्या पद्धतीने मस्त कट केलेला आहे राऊंडमध्ये। आणि इथं मधोमध कट करून घ्यायचं आहे, जेणेकरून हुकपट्टी आयपट्टी छान येईल। आणि बघा आता टक्स घ्यायचं आहे। 4 टक्स ब्लाऊज आहे ना, तर इथं मी 3 इंच अंतर घेते, एवढं आहे ना 3 वरती घेते। 3.5 वरती पण घेता, पण कमी मापाचं ब्लाऊज आहे ना, तर त्याच्यामुळे मी इथं 3च घेते। आणि बघा हा पहिला टक्स आहे ना, हा 4 वरती घेतलेला आहे, याची लांबी 4 आहे, याचं अंतर 3 आहे। आणि हा दुसरा टक्स, याचं अंतर 3 आहे। आणि हा तिसरा टक्स, याचं बी अंतर 2 आहे। आणि बघा हा चौथा टक्स 2 अंतर घेतलेलं आहे। बघा खूप छान असं मस्त राऊंड यायला पाहिजे। बघा 4 टक्स ब्लाऊज खूप छान सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे। आणि बघा आता बॅक पार्ट घेते। बॅक पार्ट मागची पार्ट आहे 3.5 आहे, तर मी इथं 4 घेते। हे बघा 4 घेतलं। आणि रुंदी ना गड्याची इथून वरून 2च घ्यायची आहे, कारण शोल्डर उतरवायला नको म्हणून। आणि इथं पण 2.5 घेते, इथं थोडंसं जास्त घेते अर्धा इंच, कारण राऊंड यायला पाहिजे त्याच्यामुळे। आणि असं आहे ना उतरता चॉक मारायचा आहे आपल्याला, जेणेकरून आहे ना तो गडा खूप छान इथून असा सिद्धा नाही जाऊ द्यायचा आहे। बघा परत एक वेळेस सांगते तुम्हाला, असा सिद्धा जाऊ द्यायचा नाही, असं आहे ना वरती घेऊन जायचं आहे थोडंसा। आणि असं हे बघा असं एवढ्या जागेपासून आहे ना वरती चढता गडा घ्यायचा आहे, तर त्याच्याने आपलं शोल्डर उतरवायचा खूप कमी चान्स राहतो। आणि हा पाठीचा टक्स राहतो ना तो घेते। बघा त्याचं अंतर 5 घेतलं आणि लांबी टक्सची लांबी 4 4.5 घेऊ शकता, मी इथं 4 घेतलेली आहे। बघा छान असं मस्त गोल गडाचं ब्लाऊज कटिंग करून बॅक पार्ट आहे थोडं चॉकच्या मधूनच घेते, कारण आहे ना डीप गडा कमी, म्हणजे गडा आहे ना खूपच कमी सांगितला आहे मला। बघा बॅक पार्टने फ्रंट पार्ट छान असं मस्त मी तुम्हाला ड्रॉ करून दाखवलेलं आहे। आणि आता स्लीव घेते
स्लीव आहे ना 9.5 आहे, तर मी इकडे 10.5 घेणार आहे. हे बघा. आणि मी तुम्हाला प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगते बघा, हा फ्रंट पार्ट आहे, त्याची आपण छाती घेतली ना, एक भाग 8 घेतला आहे. तर इथं बाईची रुंदीसाठी आपल्याला बघा किती वापरायचं आहे ते पण मी तुम्हाला सांगते. 8 घेतला आहे ना एक भाग, तर इथं बाईची जी रुंदी राहते ना, तर इथं 7.5 घ्यायचं आहे. अर्धा इंच कमी करायचं. इथं अर्धा इंच 8 आहे ना, तर इथं 7.5 घ्यायचं आहे. अर्धा इंच इथं कमी करायचं आहे आपल्याला. ही बाईची जी रुंदी राहते ना स्लीवची, ती याच्या हिशोबाने घ्यायचं आहे आपल्याला. इथं जर तुमची 9 राहिली ब्लाऊजची फिटिंग, जे छातीचा आपण एक भाग घेत होतो, तर 9 जर राहिली ना, तर तुम्ही इथं 8.5 घ्या. परफेक्ट येतं. एवढंसं बी माप तुमचं इकडे तिकडे होणार नाही. आणि कोणतं बी मापाचं ब्लाऊज शिवा तुम्ही, 10 राहू द्या, 9 राहू द्या, 8 राहू द्या, 7.5 राहू द्या, कोणत्या बी, त्याच्यातून इथून आहे ना अर्धा इंच कमी करून इथं स्लीव आपल्याला रुंदी ठेवायची आहे. तर आता बघा इथं 8 आली आहे, तर मी इकडे 7.5 रुंदी घेते. बघा बरोबर आलं. आणि 9.5ची बाई लांबी आहे ना, तर 10.5 घेते मी. हे बघा 10.5 रुंदी 7.5 घेतलेली आहे. आणि बघा इकडे पण मी 10.5 वरती टिक केली आणि 3.5 हे मधलं अंतर इथून तर इथून 3.5 घेतलेलं आहे. आणि बघा असं काही व्यवस्थित मस्त ड्रॉ करून घ्यायचं आहे स्लीवचा. आणि बघा हे जे फिटिंग आहे ना 4.5 आहे दंडघेरची. आणि असं बघा. आणि ही जी आपली खाकीचं जे बाईचं खाकीमध्ये आपली फिटिंग येते ना, ती कितीवरती घे आहे मापामध्ये बाईची गोलाई, तर ती घेते मी. तर 7.5 घेतलं आहे, आलं आहे म्हणजे. हे बघा 7.5. मी इकडे 4.5 इंच दंड घेरणे, 1.5 इंच जास्तीचा, इकडे पण 1.5 इंच जास्तीचा कपडा घेतलेला आहे. बघा खूप छान आणि सोप्या पद्धतीने मी तुम्हाला स्लीव कटिंग करून दाखवलेली बघू शकता. हे बघा छान असं मस्त 4 टक्स ब्लाऊज आहे. बघू शकता तुम्ही. तुम्हाला कसा वाटला आजचा हा व्हिडिओ? माझ्याकडनं कुठे बोलण्यामध्ये, माप घेण्यामध्ये काही झालं असेल बोलण्यामध्ये, तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करीन. तर चला आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू. बाय.